इंटरनेट युजर्सचं प्रमाण जसं जसं वाढायला लागलं त्याप्रमाणे इंटरनेटचा प्रत्येकाच्या आयुष्यावरचा परिणाम पण वाढायला लागला. तर आता इथे येतोय असाच एक इंटरनेट युजर, बघूया त्याच्या आयुष्यावरती इंटरनेटचा काय परिणाम झालाय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया सतरंगी टीम मधून लीना भागवत आणि ऋषिकेश जोशी. प्रिय जगू कसा तुझ्या नांदीला कशी जिंदगी ये ना प्रिय, ये ना प्रिय, ये ना प्रिय. तुमने पुकारा हम चले आए, दिल हथेली पर ले आए रे. तुमने पुकारा हम चले आए. हीच असेल का ती जो आनंद माझ्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतो आहे तोही तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतो आहे. जी माझ्या काळजामध्ये अशी धडधड वाढलेली आहे ती तिच्या काळजामध्ये वाढली असेल का? जी ओढ मला मनापासून लागलेली आहे ती तिला लागली असेल का? हीच असेल का ती माझी विंडो, माझी साईट, माझं फेसबुक, माझी ऐश्वर्या? चल लपेटू नको, लटपटू नको, लटपटू नको, लटपटू नको. सरळ मागणं आणि गच्च खात्री करून घ्यावी बाळाधी. ओके बाय बाय बाय. ए बाय. एक्सक्यूज मी. यस मी. हाय. हाय तर हाय. आपण कोणाची वाट पाहत आहात का? हो मी सुद्धा. मी विचारलं. काय माझं आता एका मुलीशी लग्न ठरलेलं होतं आणि ती मला इथं भेटायला येणार होती म्हणून मला असं वाटलं. एक मिनिट, तुमचं कोणाशी तरी लग्न ठरलंय म्हणून तुम्ही माझ्याशी बोलणार? मी काय प्रॅक्टिसची जागा आहे? मला वाटलं माझंच मैदान आहे. असं कसं वाटलं? असं वाटलं कसं? तुम्ही तुमच्या बायकोला अजून बघितलं नाही? एक तर तुम्ही पाठमोऱ्या उभे होता तुमची. अरे मग तुझी बायको म्हणजे काय पत्त्यातली राणी आहे का जी समोर बघितल्यावरच काय तर बदामची का किलवरची? लग्न ठरलंय तुमचं आणि तुम्ही तुमच्या बायकोला ओळखत नाही? मी अजून ब्लाइंडच खेळतोय. हो ती मला विंडोवर भेटली. ओ मच्छीवाली कोळी ना तुमची बायको? नाही हो. अच्छा मग केळी विकते, मग भाजी, मग मणी. हे बघा मी पण कधी कधी तिच्या विंडोवर जातो. अच्छा म्हणजे तुम्ही मणी विकता? हो ती कधीतरी माझ्या साईटवर येते. अच्छा तुम्ही गवंडी आहात? बाई ती खिडकीवर येते. अरे देवा, तुमचं पुनर्वसन केंद्र आहे? अहो लाली लावून केस मोकळे सोडून खिडकीत उभे राहणाऱ्या बाईशी लग्न करताय ते? अरे काय धाडस आहे या माणसाचं. वा वा वा. डोसकाय का भोपळा आहे तो. अहो बाई फेसबुकवर माझं लग्न ठरलं त्या विंडो मध्ये ती यायची होती खिडकी. माझं सांगायचं ना स्पष्ट, मला कसं कळणार? अरे मला सांगा, तुम्ही फेसबुकवर एवढं बोलला भेटला मग तुम्ही तिचा फोटो नाही बघितलाय? नाही ना. अहो तुम्ही असं काय करताय? तुम्ही न बघता एका बाईशी लग्न करणार आहात? मला सांगा तिची काही माहिती तरी काढली आहेत का तुम्ही? सगळी माहिती काढलेली आहे. शाबास. मला सांगा तिने किती लफडी केली आहे? लफडी जाऊ दे, तिने किती जणांना असं फिरवलंय? बरं किती जणांना धक्क्याला लावलंय? काही काय बोलताय तुम्ही? मी फक्त सत्य बोलतेय. मी सत्य बोलतेय. एखादी रिफिल विकत घ्यायची असेल ना तरी 50 वेळा आपण कागदावर रेघोट्या आवडून बघतो. तुम्ही डोळे मिटून लग्न करायला चाललात. बरं आहात ना तुम्ही? बाई रेघोट्या सगळ्या पुसून गेलो बाई. बाई माझ्या आत काय फील होतं तुम्हाला कळतं का? अरे बापरे. इथे या तुम्ही, इथे या आधी. का हो का? माझ्या जागी तुम्ही असतात तर तुम्ही काय केलं असतं? तिकडे एकदा फालतू तुझ्या जागी मी कधी येऊ शकत नाही. कारण माझं लग्न ठरलंय त्या आधी मी 3 जणांची टेस्ट ड्राईव्ह घेतली आहे. 3 जणांची टेस्ट ड्राईव्ह? 3 लफडी आहेत माझी. माझा सगळ्यात पहिला लफडा आहे ना तो रिक्षावाला आहे. रिक्षावाल्याशी लफडा केली तुम्ही? रिक्षावाला? रिक्षावाला करू नका. बेकार एमबीए पेक्षा मेहनत करून कमावणारा रिक्षावाला बरा. काय मेहनत करायचं तो? त्याची मेहनत बघून प्रेमात पडले मी त्याच्या. फार व्यसनी हो. रात्री फुल टाईट होऊन यायचं. सोडून दिला. मला सांगा, तुमच्या बायकोचा असा कोणतरी व्यसनी प्रियकर असेल आणि तुमचं लग्न झालेलं त्यांना कळलं आणि रात्री येऊन त्याने एकदम काय नाही केलं बा? हात लांब आहे बा. काय नाही केलं त्याने येऊन असा तुमचा काटा काढला. तुम्ही काय कराल? त्याला मेल्यानंतर सूट घ्यायची काहीच योजना नाही आपल्याकडे. बघा आता काय ते. माझा दुसरा प्रियकर कुरिअरवाला आहे.
कुकू नाही Courier. सुशिक्षित बेकारापेक्षा कुरिअरवाला परवडला. पण तो फार संशयी. अहो माझी सगळी पत्र फोडून वाचायचा, माझे SMS चेक करायचा, सोडून दिला. मला सांगा तुमच्या बायकोचं असंच एखाद्या पुरुषाबरोबर लफडं असेल आणि ऐन हनीमूनच्या काळात तुम्ही असे मस्त महाबळेश्वरला मंकी पॉइंट वरून फिरत असताना त्याने तुम्हाला ढकलून दिलं, काय कराल? पण हनीमूनला महाबळेश्वरला जायचं ठरलेलंच नव्हतं आमचं. दरीत पडून मरायच्याच लायकीचा रे तू. मर तिकडे, मर. हो, असं करू नका तुम्ही. तुमची तिसरी टेस्ट ड्राईव्ह ओ शाही पानवाला. काय उत्तरोत्तर प्रगती केल्या बहिणी प्रियकरांमध्ये. रिक्षावाला, कुरिअरवाला, मग आता पानवाला. त्याचं काय आता मग? तो मला बोलला तुम्हाला लाईन देते का? मी बोलले आयफोन देतो का? घरदार विकलो त्याने त्या एका आयफोन साठी. टपरी विकून टाकली, देशोधडीला लागला. मला सांगा असा एखादा पागल माथेभिरू तुमच्या बायकोचा प्रियकर असला आणि तुमचं लग्न झाल्याचं त्याला कळलं आणि तो गोरभर बोंबलत फिरला, ह्याच्या बायकोमुळे झालं, ऐका ऐका, ह्याच्या बायकोने माझी वाट लावली, ऐका ऐका, ह्याची बायको अशी आहे. भयंकर 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 आहे सगळं. भयंकर आहे ना? पण ह्या 3 अनुभवातून मी खूप शिकली आहे. हे बघा, माणसाची मेहनत महत्वाची नाही, त्याचा बँक बॅलन्स महत्वाचा आहे. तो बँक बॅलन्स जर तगडा असला तर नवरा तिकडे मरू दे दारू पिऊन, बायकोला काय फरक पडतोय? तुम्हाला म्हणून सांगते, माझं ज्याच्याशी लग्न ठरलंय त्याला मी अजून पाहिलं नाही त्या टाळी. तुम्ही सुद्धा? पण मी त्याची चौकशी केली आहे, बँक बॅलन्स तगडा आहे त्याचा. तुम्ही माझा आता एक ऐका. ती मुलगी येईल ना, तिची सगळी माहिती काढून घ्या. तिचा पूर्व इतिहास, सध्याची भौगोलिक परिस्थिती आणि भविष्यातलं बीजगणित भूमिती, सगळी माहिती मिळाली की बस. मला फक्त एक शेवटची मदत कर. ती मुलगी आता इथे येईल ना, ओके. त्याच्या आधी मी तिथे जाऊन उभा राहतो. हा. तुम्हाला 3 टेस्ट ड्राईव्हचा अनुभव आहे, मला काहीच नाही ना. बरं. ती मुलगी माझ्या लायक असेल ना तर मला तुम्ही लांबून ना असं लाईक करा. असं हा. आणि Like लाईक नसेल तर असं डिसलाईक करा, मी करा. डिसलाईक घरी जातो. नाही एक मिनिट त्याच्यासाठी एवढा लांब जायची काय गरज आहे? तुम्ही तिला एक फोन करा ना, इकडे बस स्टॉपवर बोलावून घ्या. ती लांबून अशी चालत येताना दिसली ना तरी मी ओळखेन तिची चाल काय आहे ते. मान्याला काय होणार आहे? टेलिपथीने बोलावणार आहात, फोन करा. हा, तिला सांगा तिकडे उभं राहा म्हणून, कळलं? हा, पटकन. लागला. नाही माझा वाजतोय. माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं पोर 1-2 मिनिटात ओ येते नाही, जाऊन. तुम्ही जाऊ नका. का? तुमच्या नवऱ्याला 5 मिनिटं थांबायला अहो, असं कसं सांगू? तुम्ही सेटल झालाय, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. 2 मिनिटं मला मदत करा प्लीज 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 प्लीज. 2 मिनिटं. हॅलो हॅलो, हा बोल. मी बोलतोय. हा बोल ना. आपण आलात का? हो, समोरच्या बस स्टॉपवर येता का आपण? माझा नवरा मला बस स्टॉपवर बोलावतोय. काय सांगता काय? अहो. बरं झालं, काय योग. प्लीज तिथे या, 5 मिनिटं मी तिथे आहे प्लीज. हा, मी येते. नाही पण मला एक कळत, मी आपण असं ओळखणार कसा? ओळख, ग्रीन कलरचा असा कुर्ता आहे आणि राणी कलरची सलवार आहे माझी. एक मिनिट. अहो, ग्रीन कलरचा कुर्ता आणि राणी कलरची सलवार सेम घातले तिला. अरे हॅलो, माझ्या हातात नाही कशी अंगठी आहे, अंगठी. अहो, तिनं सुद्धा हातात अंगठी घातली आहे. अरे हॅलो, माझ्या डोक्यात नाही कसं गॉगल आहे, गॉगल. अहो, तिनं सुद्धा डोक्यावर गॉगल घातलाय. आणि सगळ्यात महत्वाची गुण म्हणजे ना, माझ्या शेजारी असा एक ब्राऊन कलरचा शर्ट घातल्यावर चम्या उभा आहे. हॅलो. ग्रीन कलरचा कुर्ता, राणी कलरची सलवार, हातात अंगठी, डोक्यावर गॉगल आणि चम्या. गोंधळ. जानकी सहस्त्रबुद्धे हो. उर्फ रिक्षावाला, हो, उर्फ म्हणजे? पानवाला, नाही, म्हणजे? उर्फ कुरिअरवाला, एक मिनिट. आणि मी चम्या. नाही, ऐकून घ्या. जरासा गोंधळ झालाय. काय झालंय की मी बराच वेळ इथे उभी होते ना आणि माझा वेळ जात नव्हता, सो मला वाटलं एक चंपक माणूस इथे आलाय तर त्याच्याशी थोडं हँडल द्यावं. हँडल म्हणजे आता तुम्ही गॅरेजवाला पकडलाय? तसं नाही. मी सांगतो तुम्हाला काय झालंय की काही झालेलं नाहीये. हे लग्न मोडलंय. लग्न मोडलंय. माझी बँक मी बुडीत केली. तुम्हाला काय माझा बँक लग्न करता तुम्ही? मी चम्या. एक काम करूया, आपण बसून लग्नाची बोलणी ठरवून घेऊया. आपण कसली लग्नाची बोलणी? घरी काय सांगू? काय घरी काय सांगतो? मी माझ्या घरी माझ्या आईला काय सांगतो? माझ्या बायकोचा प्रियकर मला खुरा सुमसून नाही. माझ्या बायकोचा प्रियकर मला कड्यावर लोक. माझ्या बायकोचा प्रियकर मला क्या बात आहे. स्वप्नील सर, तुम्ही मागच्या आठवड्यात फसवत होतात ना आम्हाला काही येत नाही म्हणून. माझ्या असं लक्षात आलं बरं का मित्रांनो, की ही ट्रिक होती या दोघांची.
आम्हाला काही येत नाही म्हणून आपल्या सगळ्यांना गाफील ठेवायचं आणि कडक 2-4 ऍक्ट करून घ्यायचं तेवढ्यात. म्हणजे काय ह्यांना काय येतंय वगैरे, ह्याच्यात आपण त्याच्यात असू तेवढ्यात त्यांचे 2-4 उत्तम ऍक्ट असं ही ट्रिक असणार. मग पण फार फार छान लिहिना, फार ती वाटली छछोर मुलगी आणि ते जे व्हेरी व्हेरी कॉन्ट्रडिक्टरी टू युअर इमेज ती तशी वाटली. आणि कॉन्ट्रडिक्टरी टू युअर इमेज ऋषिकेश, तू इनोसेंट वाटलास. दोघांनी ते फार छान साधलं आणि फार मजा आली. गॉड ब्लेस यू. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि स्वप्नील सर, हुबईपूच्या इतिहासात आतापर्यंत एवढी पर्व झाली, पहिल्यांदा कुठल्या तरी स्किटसाठी एका स्त्रीनं ऍक्ट लिहिलेला आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू. वा 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 वा. अश्विनी मॅम, For the first time, Satrangi, please! सॉरी स्वप्नी, माझी टीम आहे, पण आज मी खूप कौतुक करणार आहे आईसारखं माझ्या 2 बाळांचं. मी पुरणपोळी देणार आहे, मी झकास सांगणार आहे, आणि पण सगळ्यात पहिल्यांदा मी देणार आहे ब्लास्ट. फॉलोड बाय पुरणपोळी. ऋषिकेश, कम्प्लिटली चम्यागिरी जी केलीस, आउटस्टँडिंग. भाऊ, सॉरी, माय सावरिया. ऋषिकेश, ए सावरिया. हे खूप आहे बरं का तुमच्यासाठी. ते गेल्या अख्ख्या पर्वापासून होते. आय लव्ह दी ऍक्ट आणि मला खूप गर्व आहे. आय एम व्हेरी प्राऊड की तुम्ही माझ्या टीम मध्ये आहात. सतरंगी, आय लव्ह यू. थँक्यू. And last but not the least, जकास. हे ह्याच्यासाठी, अर्धा त्याच्यासाठी. ते तुमच्यासाठी हे होतं, अर्धा द्या, अर्धा द्या. ऑल द व्हेरी बेस्ट. वा 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 वा. क्या बात आहे. जोरदार काय झाल्या पाहिजेत या टीमसाठी. आणि आता झालंय असं की सतरंगी टीम मधून तुम्ही परफॉर्म केलंय, पण अतरंगी टीम कडे आमचे संपले की गडी. पण स्वप्नील सरांसाठी आता असणार आहे सरप्राईज, ते म्हणजेच गेस्ट आधार कार्ड. आणि आजचे गेस्ट आधार कार्ड परफॉर्मर आहेत किशोरी आंबे आणि संतोष पवार.